तर एक सर्व महिलांसाठी एक चांगला संदेश किंवा काही टिप्स थोडक्यात तुम्हाला सांगता येतील का? खरं तर सगळ्यांना माझं हेच म्हणणं आहे, की ज्यावेळेला आपण हे स्त्री आरोग्यावरती बोलतो ना, त्यावेळेला म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला हे प्रकर्षाने किंवा सातत्याने का सांगावी लागते, त्याची अवेअरनेसची गरज आहे. का तर त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. मग ते स्वतः स्त्रीकडून देखील होतंय. ते कधी-कधी कुटुंबाकडून देखील होतंय. कधी-कधी समाजाकडून देखील होतंय. किंवा असं म्हणूयात, की प्रत्येक वळणावरती तिला ह्या परीक्षेतून सामोरे जायचं आणि त्यासाठी तिने सक्षम असणं गरजेचं आहे. त्यामुळं स्त्रीत्वामध्ये होणारे बदल म्हणजे अगदी तो मेनोपॉज जरी असेल तरी सुद्धा बऱ्याच जणींना असं होतं की मेनोपॉज म्हणजे माझं स्त्रीत्व संपलं असं नाहीये. ते खरं तर तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. त्यामुळं तुम्ही त्या दृष्टीने स्वतःकडे बघायला सुरुवात करा, स्वतःच्या आयुष्याकडे बघायला सुरुवात करा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कारण जर तुम्ही हे योग्य वेळी गोष्टी सुरू केल्या नाही तर पुढे जाऊन ऑस्टिओपोरोसिटी येणं, हाडांमध्ये दुखावा निर्माण होणं, सांधे दुखणं, हे सगळ्या तक्रारी बट ऑब्वियस येतीलच. पण ते वयाच्या अगोदर तुम्हाला जाणवायला लागते. त्यामुळं संतुलित आहार घ्या, योग्य व्यायाम करा, झोप व्यवस्थित असू द्या आणि मानसिक स्थैर्यासाठी प्राणायामाची देखील जोड अवश्य घ्या. जिथं गरज आहे तिथं तज्ञांचा सल्ला घ्या, डॉक्टरांशी भेटा, मनमोकळेपणाने बोला. कारण मनमोकळेपणाने बोललं ना तरी सुद्धा मनावरचं खूप सारं ओझं कमी होतं.